इतना ना याद काय झालं? आया करो. असा कसा निघलो तो? त्याच्या मायबापाला विचारू आपण असा कसा निघला तो. परत त्याने ब्रेकअप केलं. ब्रेकअप केला त्याला काय येडा बिडा लागेल का बावळ्यानी करता तुला म्हणलं होतं ते लय पुरी धुंड्या पोरग आहे ते येड्या खरं बोलले होते. मग? काय झालं माहिती का? हा रात्रीचे 12:30 झाले. 12:30 झाले त्याने मला एकटं सोडलं, घरी नाही सोडलं. आणि मी तुला 10-12 वेळेस सोडायला आलो तुला मग नाही दिसलं त्याच बरं दिसलं तुला. हा ते बी बरं आहे म्हणा. खरोखर बोलताय तुम्ही. मग अजून काय झालं माहिती का? काय झालं मग? नेहमी रडायचे. अरे अरे थांब डोळे पुसून एक काम कर शेमूड शिकार हे जे केलं ना हा. त्यांनी कधी केलं नव्हतं. एवढा हिरवाचा माल कोण काढणार आहे. जाऊ दे रड नका. हा बोल पुढे बोल. आणि ना कधी माझी तारीफ पण नाही केली. अरे मला माहिती कुठं ना असतं का? नाही कुठंच नसतं मला माहिती. जिथं असतं तुम्हाला ते दिसत नसतं. नाही ना खरं प्रेम कोणालाच दिसत नाही मला माहिती का येडे. बरोबर आहे. मग एवढ्या दिवसापासून मी तुला पटू राहिलो पण तुला मग कधीच काही दिसलं नाही. मग आता काय म्हणणं आहे तो आता बी नसन दिसत तर जाऊ दे भाऊ. आता काय तुझ्या डोळ्यावरच पट्टी आहे. एवढ्या तुला पटू राहिलो सगळ्या गोष्टी करू राहिलो तुझ्या डोळ्या पुढल्या गोष्टी तरी तुला डोळ्या पुढलं प्रेम दिसत नाही म्हणल्यावर किती चुकीची गोष्ट आहे. रडू नको माझ्यासाठी तू रडतोय. अरे. असं कोणीच नाही आलं माझ्या लाईफ मध्ये जे रडते माझ्या सोबत. रडू नको. हो. मग काय बोललो तू पटवायचं काय? तुम्ही आवडती. हा मग आता काय मग त्याच्यामुळेच तर घालू राहिलो एवढं मी एवढा तोंडाचा बोलून फेस काय करू राहिलो मी येडे. इतके दिवसाचं काय नाही सांगितलं मग. बेस्ट फ्रेंड होता ना माझा. हा चल मग चल मग जाऊ पिक्चर पाहिला जायचं हा. का मागच्या सीटावर जाऊ डायरेक्ट. चल.